सखी सावली काव्यांजली। तुम्ही असं का बोलताय भाऊजी? तिचा पाय खरंच दुखतोय। अगं हो, म्हणूनच तर सांगतोय आराम करायला। हा, नाहीतर तू एक काम का नाही करत? तू तिला तुझ्या घरी घेऊन जा कायमची। बिचाऱ्या वहिनीचा पाय अजूनही दुखतोय, तरी आपल्या सारखं घरी जायचंय, कामं राहिली आहेत हेच बोलते। वहिनीला ना सारखी काळजी लागत असते। आय मीन शी इज काइंड, पण नवरा, सासू सासरे, मुलं यांच्या पलीकडे तिला काही दिसतच नाही। पण प्रीतम, दिस इज रॉंग ना। वहिनींनी स्वतःची काळजी घ्यायला हवी, स्वतःकडे लक्ष द्यायला हवं। तुला सांगते, त्यांच्याशिवाय हे घर ना चालणारच नाही। आणि मग असं वागून कसं चालेल? हे बघ, आपण असं वागतो आणि मग लोक आपल्याला ना टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला। ऑनेस्टली स्पीकिंग, टेकन फॉर ग्रँटेड घ्यायला लागले। लग्न झालेल्या बायकांना ना हेच कळत नाही। म्हणजे आय अग्री की घरावर, मुलांवर, नवऱ्यावर प्रेम असावं, पण तितकंच प्रेम स्वतःवरही असावं। स्वतःला वेळ द्यायला हवा, स्वतःची काळजी घ्यायला। आय अग्री विथ यू। मी पण वहिनीला हेच सांगत होतो, गाडीमध्ये बसलो होतो तेव्हा पण तिला हेच सगळं सांगत होतो। तिचं आपल्यासारखं तेच, घरी जायचंय, दादासाठी चहा करायचंय, हे करायचंय, ते करायचंय। तेच, त्यांनी स्वतःला बदलल्याशिवाय काहीच बदलणार नाही। प्रीतम, एक विचारू? बाय द वे, आपलं लग्न झाल्यानंतर मी सुद्धा वहिनींसारखं वागावं अशी अपेक्षा आहे का तुझी? नो वेज निकिता, मी लग्नानंतरही तुझ्याकडून असले कुठलेही एक्सपेक्टेशन्स ठेवणार नाही, असले कुठलेही रिस्ट्रिक्शन्स लावणार नाही। प्रत्येक माणसाची त्याची वेगळी मतं असतात, त्याचे फिलिंग्स असतात। तुलाही आहे, तुझी एक वेगळी आयडेंटिटी आहे आणि ती जपण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत राहीन। लग्न करून तू आमच्या घरी आल्यावर सुखाने राहावं, आनंदाने राहावं, यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करत राहीन। थँक्यू 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 सो मच अँड आय लव्ह यू। आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह आय लव्ह यू टू निकिता। ओके, मी रात्री जेवण झाल्यानंतर तुला कॉल करतो। ओके, प्रॉमिस? प्रॉमिस। ओके, बाय बाय। विशू, अरे अगदी असं एवढं टोकाला नको जाऊ। टोकाला जायलाच हवं आई। आई, तुला बऱ्याच गोष्टी अजून माहित नाहीये। हे असं मुळू मुळू रडून काहीही होणार नाहीये आणि तू काय माझं तोंड बघतेस? मी तुला सांगितलं ना, तुझ्या बहिणीला इथून कायमची घेऊन जा। गो! विश्वजीत, शांत हो। नाही नाही मावशी, जोपर्यंत ही इथे आहे मी शांत होणार नाही। विश्वजीत, अरे हे जरा जास्त होत आहे। घरात पाहुणे आहेत, आपल्या लाडक्या प्राचीचा उद्या वाढदिवस आहे आणि तिच्या आईला तू घराबाहेर काढतोय। काव्या, ये तू आ। काव्या घरात येणार नाही। विश्वजीत, तू बाजूला हो। ये काव्या, ये बेटा। सांगितलं तर तुम्ही। या घरातून निघून जा कायमचे।
काही तू ठीक आहेस ना? ठीक आहे मी. दादा काय करतोस तू? वहिनीचा पाय मुरगळलाय, तिला चालता येत नव्हतं. आता कशी कशी चालायला लागली ती आणि कशी फ्रॅक्चर नाहीये. तू तिची चौकशी करायची, तिला आधार द्यायचा सोडून तिला ढकलतोयस. ए मला शहाणपणा शिकवू नकोस हं? लहान आहेस, लहान राहा. माझा मोठा भाऊ व्हायचा प्रयत्न करू नकोस, कळलं? दादा तू जर का मोठ्या भावासारखा वागला असतास ना तर मला त्याची गरज पडली नसती. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहे ना, मी देतो. वहिनींची काहीच चूक नाही त्यात. प्लीज आपण हे असं बाहेर आत जाऊन बोलूया. वहिनी प्लीज. हिला घरात आणायची काय गरज होती? या घरात राहायची लायकी नाही आहे हिची. दादा वाटेल ते आरोप करतोस तू तिच्यावर. आहे तशी म्हणून बोलतोय. घर आणि घरातल्यांना वाऱ्यावर सोडून जाते. उद्या प्राचीचा वाढदिवस आहे, घरातली कामं पडली आहेत आणि ही बाहेर फिरते. अतिशय मूर्ख आणि बेजबाबदार बाई आहे ही. बेजबाबदार? दादा घरातली सगळी कामं करायची जबाबदारी एकट्या वहिनीचीच आहे का? घरातल्यांनी काहीच करायचं नाही? आणि दादा तू काय केलंस रे? सॉरी टू से पण नवरा म्हणून तू तुझी जबाबदारी निभावलीस? काय करायचं होतं? लाडू वळायच्या होत्या, भाज्या चिरायच्या होत्या. हो कदाचित घरातला एक सदस्य म्हणून तू तेही करू शकला असतास. ओ सिरियसली? पण ते असू दे. दादा सकाळी वहिनीचा पाय मुरगळला, तू निदान काळजी तरी दाखवलीस खरे. तुझी काहीच जबाबदारी नव्हती. तुझ्या समोर ती पडली, तुला तिला साधं डॉक्टरकडे न्यावं असं नाही वाटलं दादा? अरे मला ऑफिसला जायचं होतं. घरात बसून राहत नाही मी. ऑफिसला जातो, तिथे काम करतो. ऑफिसला नाही गेलो तर पैसे कसे येणार? हे घर कसं चालणार? मी दिवसभर राबतो, जे कमवतो ना त्यावर अख्खं घर चालतं. हे हो अगदी बरोबर आहे. तसंच वहिनी सुद्धा दिवसभर घरी राबते. ती सुद्धा ड्युटीच करते. आणि तीच काय घर सांभाळणारी प्रत्येक बाई करते. म्हणूनच त्या फक्त हाऊसवाईफ नाही, होम मेकर असतात. होम मेकर. घर सांभाळण्यात, घर घडवण्यात त्यांचा सुद्धा महत्वाचा वाटा असतो. मान्य आहे ना, तुझं सगळं मान्य आहे मला. अरे पण एवढंसं लागलंय तिला, त्यात एवढा भाव करायची काहीच गरज नव्हती. आता तिने तक्रार सुद्धा केली नव्हती. उलट त्याकडे दुर्लक्ष करून ती घरातली सगळी कामं करत राहिली. पण दादा एक घरातला कर्ता पुरुष म्हणून तू तुझी जबाबदारी निभावलीस का याचा विचार कर ना. अरे आणखी काय करायला हवं होतं मी? काय म्हणणं आहे तुझं?
आम्ही साधारणतः घरात आल्यापासून तू जी चिडचिड करतोयस ना, त्यापेक्षा ऑफिसमधनं एक फोन केला असता घरी तर तुला कळलं असतं की वहिनी घरी नाहीये. आणि कदाचित मदत म्हणून तू हाफ डे टाकून घरी आला असता. हाफ डे? अरे ऑफिसमध्ये मोठ्या पोस्टवर आहे मी. असं अचानक किरकोळ गोष्टीसाठी हाफ डे वगैरे घेता येत नाही काय? किरकोळ गोष्ट? वहिनीची तब्येत ही किरकोळ गोष्ट नाहीये दादा. घर सांभाळणारी प्रत्येक बाई रक्ताचं पाणी करते. त्यांची हेल्थ ही त्यांच्या नवऱ्याची आणि घरातल्या सगळ्यांची प्रायोरिटीच असायला पाहिजे, किरकोळ गोष्ट नाही. बस झालं रे. मला लेक्चर देऊ नकोस तू. दादा मी लेक्चर देत नाहीये. तुझ्या फक्त हे लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय की सकाळी वहिनीचा पाय मुरगळल्यावर तू लक्षही न देता ऑफिसला निघून गेलास. मलाच बघवलं नाही. ती नाही नाही म्हणत असताना सुद्धा मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. त्या सगळ्या प्रोसिजर्सला वगैरे वेळ लागला आणि वहिनीने दिवसभर काही खाल्लं नव्हतं, मी पण काही खाल्लं नव्हतं. म्हणून मी स्वतः तिला आग्रह केला की आपण घरी जाता आता रेस्टॉरंटमध्ये काहीतरी खाऊन जाऊ. यात माझं आणि वहिनीचं काय चुकलं रे दादा? हेच चुकलं. हॉस्पिटलमधून तुम्ही सरळ रेस्टॉरंटमध्ये गेला ना, ते चुकलं तुमचं. घरी जेवण बनतं, खाऊ शकता तुम्ही इथे, पण नाही. तू साधा पाय मुरगळला होता ना, जीव जाण्या एवढं काही झालं नव्हतं ना. दादा असं कसं बोलू शकतोस रे तू? तू बघायला हवी होतीस वहिनीची अवस्था सकाळी. तिचा पाय सुजला होता, तिला चालवतही नव्हतं. आईने मावशीने पण बघितलंय. काय मावशी? हो, म्हणजे पाय सुजला होता हे खरंय. हे आधी का नाही सांगितलंस मला? आपण प्लॅन मध्ये चेंजेस केले असते. आणि आईचं वय का काम करायचं? तिच्या त्रासाचं काय करू मी? अरे मीनाक्षीला घरात आज काही जास्त काम पडलंच नाही. काव्या सगळा स्वयंपाक करून गेली होती. हा तर रोजच्या सारखं वाढायला ती नव्हती एवढ्यात, पण आम्ही सगळं वाढून घेतलं. त्यात काय झालं एवढं? प्राचीच्या बर्थडे सेलिब्रेशनचं काय कॅन्सल करायचा तो? एवढाच होईल तिचा चेहरा. चालेल? अहो नाही, मी करेन ना. खरंच कॅन्सल वगैरे काही नका करू. जे ठरलंय ना ते सगळं करेन. प्राचूला नाराज होऊ देणार नाही. आणि नंतर रडशील, तक्रारी करशील आणि नको ती माणसं मला ऐकून जातात. नाही नाही, तसं काही होणार नाही. खरंच मला जमेल. मी सगळं काही करेन. तुम्ही नका काळजी करू. नाही अक्काई, तुला आरामाची गरज आहे. तू काम करायचं नाही. मी आहे ना, मी करीन सगळी काम. तू फक्त आराम कर. नाही ग, तुझ्या एकटीवर भार कशाला ना. मी जमेल तशी मदत करेन ना तुला. हो, एक मिनिट. आई, मी एजन्सीला फोन करून 2 बायका स्वयंपाकाच्या कामात मदत करण्यासाठी म्हणून अरेंज केल्या होत्या. त्या आल्या नाहीत का? बायका? हो, त्या आल्यात, किचनमध्ये आहेत. मला नेमकं कळेना की मी त्यांना काय काम सांगू, म्हणून मला जे जमलं ते सांगितलं मी. पण आता काव्या आली आहे तर ती सांगेल काय काम करायचं ते.
अरे वा, आता घरात काम करण्यासाठी आपण बाहेरून बायका मागवायला लागलो का? वा, छान, उत्तम, मस्त. नाही कसं आहे, मॅडम बाहेरून फिरून दमून खाऊन आल्यात ना, आता खाली 4 माणसं हवीत ना मदतीला. त्यांना पैसे द्यायला तर राबतोय मी, त्यासाठीच तर ऑफिसला जातो मी. मस्त मस्त प्रीतम, एकदम मस्त. आपल्या घरी आपण एक ट्रेंड सुरू करूयात, हो ना? दादा, अरे तुला एवढं समजवलं तरी तुला लक्षात येत नाहीये का रे? वहिनीचा जर पाय फ्रॅक्चर झाला असतात, तिच्या पायाला प्लॅस्टर लावायला लागलं असतं, तर तिला आरामच करायला लागला असता ना. आराम? आराम हा आळशीपणा आहे. अरे आळशीपणा कसला दादा? इतर वेळी ती पहाटेपासून रात्रीपर्यंत काम करते, ते नाही दिसत का तुला? अरे परत तेच. आणि उद्या ऑर्डरही आहे. वहिनी एकटी काय काय करणार आहे? म्हणून तिच्या मदतीसाठी मी त्या बायकांना बोलवलं, त्यात काय एवढं चुकलं? आणि आय एम शुअर ते आल्या नसत्या तर वहिनीने हे सगळं एकटीने केलं असतं, पण तिची धावपळ झाली असती. मी मदत केली एवढंच. प्रीतम, तुला काय गरज? बस बस, शांत व्हा. कशाला उगाच वाद वाढवताय? हा आई, मी वाद घालत नाहीये, मी दादाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. दादा, आपण पुरुष मंडळी बाहेर जाऊन कामं करतो, पैसे कमवतो, म्हणजे घरातल्या बायका बसून असतात, हे खरं नाहीये. पुरुषांनी बाहेर केलेली कामं दिसतात, बायकांनी घरी केलेली कामं दिसत नाही, एवढंच. पण ती सगळी कामं खूप महत्वाची असतात आणि या कामातून कधीही सुट्टी नसते. ती सगळी कामं वेळच्या वेळी व्हावी लागतात. दादा, तू जर का घड्याळाचा तास काटा आहेस ना, तर वहिनी त्याच घड्याळाचा सेकंद काटा आहे. सेकंद काटा हलला नाही तर तास काटा हलूच शकत नाही. प्रीतम म्हणतोय ते अगदी बरोबर आहे विशू. अरे संसार दोघांचा असतो. रथाची 2 चाकं आहेत ती. एक चाक बिघडलं तर रथ जागच्या जागी थांबतो, कोलमडतो. दोन्ही चाकांना तेवढंच महत्व आहे बेटा. आणि तो आल्या आल्या त्याच्या मनात काही भरवलं नसतंस ना, तर हा विषय एवढ्या थराला गेलाच नसता. सगळी चूक माझीच. जबाबदारी विसरून कोण गेलं होतं? अगं, जबाबदारी टाकून गेली नव्हती मीनाक्षी. तिच्या लग्नाला 12 वर्ष झाली. तू मला सांग, आजपर्यंत घरातली कामं टाकून ती कुठे गेली आहे का? अगं, आजारी असताना सुद्धा सगळी कामं करतेस ती. तिला बरं नव्हतं तरी सगळी ती कामं करतच होती ना. प्रीतमनी तिला आग्रहाने स्वतःहून डॉक्टरकडे नेलं. ताई, तुम्ही सांगितलं तसं सगळ्या भाज्या चिरून ठेवल्यात आणि बटाटे पण उकडून ठेवलेत बरं का? हो, आणि लसूण सोलून ठेवलंय, नारळ बी खाऊन ठेवलंय, बुंदीचे पण लाडू झालेत. आणखी काय करायचंय का? नाही नाही, तुम्ही हे सगळं केलं त्यांनीच खूप मदत झाली. काम हलकं झालं जरा. तुम्ही गेलात तरी चालेल, बाकीचं करेन मी सगळं. बरं, येतो ताई. ताई, 1 मिनिट. हे तुमचे आणि हे तुमचे. आणि बोलवलं लगेच आल्याबद्दल थँक्यू. साहेब, तुम्ही प्रीतम साहेब ना? हो,
घरी आम्ही सगळे मिळून मोबाईलवर तुमचा कार्यक्रम बघत असतो. अरे क्या बात आहे. साहेब तुमच्या बरोबर एक फोटो काढायचा होता. हो माझी मुलगी ना तुमची मोठी काय म्हणतात ते फॅन. हा फॅन आहे. तिने सांगितलं होतं की ना त्यांच्याबरोबर फोटो काढून मला दाखवायला. नक्की द्या. हो हे घ्या. ओके बघा. येतो साहेब. हो माझी मुलगी ना आता खूप खुश होईल तुमचा फोटो बघून. परत कधी कामाची गरज लागली तर नक्की आम्हाला बोलवा. नक्की सांगा. तुमच्या मुलीला पण विचारलं म्हणून सांगा. हो हो हो. येतो ताई. या या.